व्यंकट नारायण नावाचा व्यक्ती तेलंगणाचा रहिवासी आहे, ज्याच्या पत्नीचे नाव सुजाता होते। वर्षभरापूर्वी त्याच्या पत्नीचे निधन झाले होते। पुढे काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। तेव्हापासून त्यांना खूप वाईट वाटू लागले। यानंतर त्यांनी पत्नीच्या स्मरणार्थ मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला। व्यंकट नारायण यांनी आपल्या पत्नीची एक उंच मूर्ती बांधली आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी तिची पूजा केली। ही अनोखी प्रेम कहाणी लोकांवर प्रभाव टाकत असून अनेक लोक कौतुक सुद्धा करत आहेत। आजच्या युगात प्रत्येकजण आपल्या प्रेमासाठी ताजमहल बांधू शकला नाही तरी आपल्या सोयीनुसार आपल्या प्रेमासाठी काहीतरी करू शकतो। सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पत्नीच्या मृत्यूनंतर एका व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी मंदिर बांधले आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। या युगातही असं प्रेम जिवंत आहे, अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। तर आजकाल महिनाभर सुद्धा काहींचं प्रेम टिकत नाही, अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। यावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। एका युजरने लिहिले आहे की जर तुम्हाला असा जोडीदार मिळाला तर तुम्हाला आयुष्यात कधीच काही तक्रार करावी लागणार नाही। तर दुसऱ्याने लिहिले आहे की हे खरे प्रेमाचे प्रतीक आहे। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा।